चाकण विमानतळ असेल किंवा बारसू रिफायनरी असेल किंवा आणखीन कुठला प्रकल्प असेल तर आपण प्रकल्प रद्द झालेले देखील पाहिलेले आहेत आणि काय म्हणतो त्याला आपण की स्थगित झालेले पाहिलेले आहेत, परत त्याची कारवाई सुरू झालेली पाहिलेली आहे. फक्त या सगळ्या परिस्थितीत पाहण्यासारखं एकच आहे की दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या वेळेस जे कुठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर भाववाढ कशी मिळाली किंवा आज वाढवण बंदराबद्दल बातमी आहे, टेंडर पुढं ढकललं होतं, सुप्रीम कोर्टाचं स्थगिती होती, ब्ला ब्ला ब्ला, जे काही तरी देखील जे काही विषय आहे. तर आज तिथं भूसंपादनात बहुतेक परताव्यात वाढ करण्यात आलेली आहे. थोड्या दिवसांनी तुम्हाला पुरंदरची बातमी ऐकू येईल. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते लक्षात ठेवा. कॅनलची जमीन असेल, MIDCची जमीन असेल, विमानतळाची जमीन असेल, इथं पायगाड्या घातल्या जाते. इव्हन एक्सप्रेसवेमध्ये सुद्धा घातलेल्या आहेत. मग नेमकं आपल्यात कोण हंगामी स्वयंघोषित आणि प्रायोजित घुसलेला आहे? घर का बेटी लंका ढाहे हे लक्षात ठेवा. त्याला उचलून बाजूला फेका, स्वतःच्या समित्या बनवा. ह्या समित्यांच्या